माझं नाव सिद्धांत विशाल घोडके। ह्याच्या आधी मी कधी मतदान केलेलं नाही आहे। या महापालिकेच्या निवडणुकीत मी मतदान करेल। तर मतदान म्हणजे इलेक्शन म्हणजे प्रत्येक योग्य व्यक्तीला म्हणजे तो जो कोणी नगरसेवक असेल त्याला प्रत्येक जनतेपर्यंत ज्या सोयीसुविधा आहेत त्या म्हणजे त्या सुविधा देण्याचा प्रयत्न त्या नगरसेवकाने करणे आणि तो व्यक्ती निवडून देण्याचं काम त्या प्रभागातल्या मतदारांनी करणे म्हणजे इलेक्शन। की आपण पहिलं तर त्याचं बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे, म्हणजे तो कुठल्या गुन्हेगारी बॅकग्राऊंडचा आहे का तो बघितला पाहिजे। त्यानंतर त्याचे कामं बघितले पाहिजेत। आपल्याला काही असे आमिष दाखवून की तुम्हाला यात्रेला नेतो, कुठं काही नेतो, हे आमिष न दाखवता तुम्ही त्याचं काम बघा। 5 वर्ष हे लोक काही काम करत नाही। जसे इलेक्शन जवळ येतात ते तसे आता रस्त्याचं काम चालू असेल, पाण्याचं काम चालू असेल किंवा स्वच्छतेचं असेल ते करतात ते। मग तुम्ही हेच काम तुम्ही जर रेग्युलर बेसिसवरती 5 वर्षात तुम्ही किमान 1 वर्षातून किंवा 6 महिन्यातून केलं तरी चालेल। लोकांचं आता रावेतकडून जे पाणी येते, कासरवाडीमध्ये राहते मी, पाण्याचा प्रॉब्लेम बराच दिवसाआड पाणी येते। पाण्याची सुविधा असून सुद्धा धरणात 100% पाणी असून यावेळेस पावसाळा एवढा आहे 100% पाणी असून सुद्धा तुम्ही पाण्याची व्यवस्था करू शकत नाही। दिवसाआड पाणी असतं, काही भागात सोडतात, पण मग ॲटलिस्ट असं भेदभाव करू नका, सगळ्यांना इक्वल पाणी किंवा पाणीसाठा सगळ्यांना पुरू देत। जे कामं करतात ते सुरळीतपणे चालू देत, म्हणजे असं जाग आल्यावरती आपण विहीर खोदतो तसं नाही। 5 वर्ष थान लागल्यावरती विहीर खोदतं तसं नाही। 5 वर्ष तुम्ही निवडून येताय, 5 वर्ष तुमची जबाबदारी असते, तुम्ही काम करायचे। असं हे नहीं कि इलेक्शन आले म्हणून तुम्ही काम करताय। सेकेंडली हम वोट करेंगे तो हमारी जो चॉइस है वो हिसाब से हमको हमारा नेता मिलेगा। हम जिसे वोट कर रहे हैं वो हमारे हम ऐसे चाहते हैं कि वो बहुत ज़्यादा एज ना हो, टीनेजर एज से जो निकले होते हैं उनको नई पीढ़ी को काम करने का मौका मिले, सो दैट वो हमारी थिंकिंग को समझ सके और उस हिसाब से वो फिर आगे काम करे। सर्वप्रथम तो कोणत्या गुन्हेगारीमध्ये आहे का, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं गुन्हेगारीमध्ये काही रेकॉर्ड्स आहेत का। कारण जर गुन्हेगारी प्रवृत्तीत ते असतील तर कदाचित ते स्वतःबरोबर अजूनही 4 लोक घेऊन ते सोबत चालणार, काहीतरी अजून गुन्हेगारी करणार आणि त्याच्यामुळे अजून काही गोष्टी घडणार। त्यापेक्षा आपण चांगला एक आमच्यासारखा मध्यमवर्गीय घरातलं एखादा व्यक्ती जो जास्त वयोवृद्धही नसेल आणि जो जास्त यंगही नसेल अशा मिड एजमधल्या व्यक्तीला, एक्सपिरियन्स असलेल्या व्यक्तीला मी प्रेफर करेल की त्यांना मत द्यावं। नेता तर म्हटले तर आपले खासदार आवडतात, अमोल कोल्हे साहेब। त्यांचं काम जास्त चांगलं आहे, कारण ते हे मराठी व्यक्ती असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं की म्हणजे की विचारायलाच नको। त्यांचं काम पण तेवढंच चोख आहे, ते व्यक्ती म्हणून पण तेवढेच चोख आहेत। ते गुन्हेगारीला प्रवृत्त करत नाहीत आणि स्वतःबरोबर चांगल्या 2 व्यक्तींना पुढे घेऊन जातात। मला मनापासून नितीन गडकरी हे नेता खूप आवडतात। कारण ते जेव्हापासून म्हणजे रस्ते व वाहतूक मंत्री झालेत तेव्हापासून आपण बघू शकता की आफ्टर 2014चे रस्ते कसे झालेत आणि बिफोर 2014चे रस्ते कसे होते, याच्यामध्ये आपल्याला बरंचसं साम्य दिसून येतं। कारण नेता हा प्रत्येक नागरिकासाठी किंवा प्रत्येक समाजासाठी काम करणारा पाहिजे, तो एक विशिष्ट समाजासाठी काम करणारा नको। त्याच्यामुळे मला नितीनजी गडकरी हे नेता आवडतात।